नातं म्हटलं की फक्त नातं उरत नाही. तिथे भावना, जबाबदाऱ्या आणि त्याहून जास्त प्रयत्न लागतात. मग ते कुठलंही नातं असू देत. मैत्रीचं, प्रेमाचं किंवा रक्ताचं. आपण 1760 गोष्टी बोलतो, पण जर त्या कृतीतून दिसल्या नाहीत, तर त्या शब्दांचा अर्थ उरत नाही. तू माझ्यासाठी खास आहेस, असं म्हणून त्या व्यक्तीला सोडून इतर गोष्टींना वेळ देत बसलात, तर त्या व्यक्तीला खोटंच वाटेल. शब्दांपलीकडे काही जाणवलं नाही, कृती दिसली नाही, तर त्या शब्दांची किंमत उरत नाही. शब्द सुंदर असतात, पण त्यांचं आयुष्य कृतीवर टिकलेलं असतं. कारण आपण कुणासाठी महत्त्वाचे आहोत, तर समोरच्याकडून त्याचा थोडासा वेळ, थोडंसं लक्ष आणि त्याची आपुलकी मिळणं अपेक्षित आहे. नुसतं बोलून नातं फुलत नाही. ते जपावं लागतं, जिवंत ठेवावं लागतं. आजकाल नातं टाळायचं धाडस जास्त वाढलंय. तिथेच खरं प्रयत्नांचं मूल्य समजतं. नातं टिकवायचं असेल तर ते निभावावं लागतं. नात्यात मोठ्या गोष्टींची गरज नाही. फक्त थोडासा वेळ, थोडीशी आपुलकी आणि न संपणारे प्रयत्न पुरेसे असतात. कारण नातं हे बोलण्यात नव्हे, तर प्रयत्नांमध्ये जपलं जातं. खरंच.